एसटीच्या तिकीट दरात 18% भाडेवाढ करण्याचा महामंडळाचा सरकारकडे प्रस्ताव। सध्या एसटीला रोज 15 कोटींचा तोटा होतोय। 2021ला शेवटची भाडेवाढ झाली होती। एकनाथ शिंदे आज दरेगावातून मुंबईला परतण्याची शक्यता। आजपासून पुन्हा राजकीय प्रशासकीय बैठका की मुंबईमध्ये उपचार याची उत्सुकता। बारामतीमधल्या पराभवानंतर युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएम मतमोजणीवरती यापूर्वीच 22 पराभूतांचा आक्षेप। एका मतानं का होईना पण जिंकेन हा विश्वास होता। देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचं माझा गट्टावर वक्तव्य। विधानसभा निवडणुकीतल्या संघर्षाचा पट उलगडला। 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 16.5 रुपयांची वाढ। सलग 5व्यांदा सिलेंडर महागला। बुलढाण्यातील धाड गावात फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा। 15 जण अटकेत। गावात जमावबंदी लागू। परिस्थिती नियंत्रणात। राज कुंद्राला चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स। 3 दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी। अभिनेत्री गेहना वशिष्ठलाही समन्स। निवडणूक निकालानंतर मनोज जरांगेंचा देवदर्शन दौरा। तुळजाभवानी आणि विठुरायाचं दर्शन घेणार। मराठा आरक्षणासंदर्भात काय बोलणार याची उत्सुकता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता। भारतीय वंशाचे कश्यप पटेल अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी। नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियुक्ती। ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये सुद्धा कारकीर्द गाजवली होती। राज्यात पारा घसरला। जागोजागी शेकोट्या पेटल्या। बेंगल चक्रीवादळामुळे पुढचे 2 दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।